बघा, 2 आंबे, 3 पेरू आणि 4 सफरचंदाची किंमत 15 रुपये आहे. तर 3 आंबे, 2 पेरू आणि 1 सफरचंदाची किंमत 10 रुपये आहे. जर मी 3 आंबे, 3 पेरू आणि 3 सफरचंद खरेदी केले तर मी किती रुपये दिले असतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? इथं प्रत्येकी म्हणजे एका आंब्याची किंमत आम्ही उदाहरणार्थ ए समजायची. प्रश्नामध्ये दर्शवलेल्या एका पेरूची किंमत आम्ही पी समजायची आणि एका सफरचंदाची किंमत आम्ही यस समजायची. आता गणित काय म्हणते बघा. गणित म्हणते 2 आंबे, 3 पेरू आणि 4 सफरचंदाची किंमत 15 रुपये. म्हणजे 2 आंबे, 3 पेरू आणि 4 सफरचंदाची किंमत 15 रुपये हे एक समीकरण तयार होते. 2 आंब्याची किंमत 2 ए होणार. लक्षात घ्या, एका आंब्याची किंमत जर ए आहे तर 2 आंब्याची किंमत 2 ए. एका पेरूची किंमत जर पी आहे तर 3 पेरूची किंमत 3 पी. एका सफरचंदाची किंमत यस आहे तर 4 सफरचंदाची किंमत 4 यस. दुसऱ्या राशीमध्ये गणित म्हणते की 3 आंबे, 2 पेरू आणि 1 सफरचंदाची किंमत 10 रुपये. म्हणजे 3 आंबे, 2 पेरू आणि 1 सफरचंदाची किंमत 10 रुपये हे समीकरण दुसरं लेकरांनो. ह्याच्यामध्ये करायचं काय? या समीकरण 1 आणि समीकरण 2ची बेरीज करायची लेकरांनो. इथं फक्त ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. म्हणजे इथं 3 आणि 2 5 ए अशी बेरीज होईल. इथं 3 आणि 2 5 पी अशी बेरीज होईल आणि इथं सुद्धा 4 आणि 5 यस अशी बेरीज होईल. ही बेरीज 25. हे तिसरं नवीन जे आम्हाला समीकरण गवसलं, प्राप्त झालं, सापडलं. समीकरणातील दोन्हीही बाजूला दोन्हीही बाजूंना काय करायचं? सोपं करण्यासाठी 5ने भागायचं. कशासाठी भागायचं 5नं? तर आम्हाला एका आंब्याची, एका पेरूची, एका सफरचंदाची किंमत शोधायची म्हणून. म्हणजे 5 ए अधिक 5 पी अधिक 5 यस बराबर हे 25. इकडंही 5नं भागायचं, इकडंही 5नं भागायचं. हा छेद 5 संयुक्तिक आहे. म्हणजे 5 एचा सुद्धा छेद 5, 5 पीचा सुद्धा आणि या 5 यसचा सुद्धा. म्हणून इथं हा भाग कसा जाईल तर 1नं. 5ला 5 खलास होतील. इथे 1 उरल, इथे 1, इथे. लक्ष द्या. आणि हे 5 या 5नं आम्ही भागल्यामुळे हे 5 सुद्धा खलास. इथं उरलं काय? 1 ए अधिक 1 पी अधिक 1 यस बराबर हा सुद्धा 5नं भाग केला सर. म्हणजे 5 आणि हे उत्तर प्राप्त झालं रुपयामध्ये. याचा अर्थ असा होतो की 1 आंबा, 1 पेरू आणि 1 सफरचंद यांची किंमत 5 रुपये. प्रश्न विचारला की जर मी 3 आंबे, 3 पेरू आणि 3 सफरचंद खरेदी केले असतील तर मी किती रुपये दिले? लक्षात घ्या. याला फक्त इथं 1 आंबा आहे, 1 पेरू आहे आणि 1 सफरचंद आहे. यासाठी 5 रुपये लागतात. जर 3 आंबे पाहिजे, लक्ष द्या, 3 पेरू पाहिजे आणि 3 सफरचंद पाहिजे असतील, याला जर तिप्पट करायचं लेकरांनो, म्हणजे तिप्पट म्हणजे याला गुणिला 3, 3 गुणिला ए म्हणजे 3 आंबे, 3 गुणिला पी म्हणजे 3 पेरू आणि 3 गुणिला एस म्हणजे 3 सफरचंद. तर इथं सुद्धा तिप्पट होईल.
आणि 15 रुपये हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.